सर्वप्रथम मी काँग्रेस ज्या जागा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून लढवते ते मी आपल्या समोर ठेवतो। नंदुरबार या काँग्रेसच्या जागा मी नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, उत्तर मध्य, जिथे अनेक वर्षपर्यंत निवडणुका लढत आहेत तो म्हणजे तुमच्या माहितीसाठी सुनील दत्त होते। पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबई या 17 जागांवर काँग्रेस लढेल। राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे बारामती, बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार। कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई नॉर्थ, मुंबई नॉर्थ में दक्षिण मध्य, दक्षिण पश्चिम, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम, मुंबई नॉर्थ वेस्ट, उत्तर पश्चिम, इथे अमोल कीर्तिकर आपले नॉर्थ वेस्ट, मुंबई दक्षिण मध्य, म्हणजे मुंबई साउथ सेंट्रल, नंतर मुंबई दक्षिण, मुंबई साउथ या साधारण 21 जागा शिवसेना आणि मुंबई ईशान्य, या 21 जागा शिवसेना। शिवसेना 21 जागा लढते, शिवसेना 21, काँग्रेस पक्ष 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागांवर लढते आणि अत्यंत या जागांचं वाटप अत्यंत खेळीमेळी सहजरित्या झालेलं आहे। या ठिकाणी पक्षांच्या वतीने पैसे मतदारसंघ त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि निवडले जाणार याचं वाचन तुमच्या पुढे केले। 48 जागा आहेत पक्षांच्या वतीनं पैसे मतदारसंघ त्यांच्याकडे सुपूर्द केले आणि निवडले जाणार याचं वाचन तुमच्या पुढे केलं। 48 जागा आहेत, यापैकी एकही जागेवर असा मतभेद किंवा मतभिन्नता नाही, तोच एक वाटत आहे। त्यामुळे ते चांगली असेल किंवा आणखीन काय असेल याचं जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वाजता झालेला आहे। पहिल्या प्रथम नव्या वर्षाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाच्या जनतेला हे नवीन वर्ष अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि हुकुमशाही नष्ट होण्याचं जावो या शुभेच्छा देतो। जिंकण्याची तयारी सुरू करावी लागते आणि तो क्षण आता आज आलेला आहे। सर्वांच्या मनातल्या शंकांना आजच्या या पत्रकार परिषदेतून उत्तरं मिळाली असतील।
आणि आपण जो काही विचार करता की खालच्या पातळीवरती वगैरे असं काही नसतं, इच्छा ही सगळ्यांची असते, महत्वाकांक्षाही असते, त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही, अपराध नाही. मात्र परत परत सांगतो की जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत. सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आपल्यासमोर येण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आम्ही आता महाविकास आघाडीचा एकत्रित कार्यक्रम कसा असेल त्याबाबत चर्चा करून त्याच्याही तारखा जाहीर केल्या जातील. सांगली आणि भिवंडीच्या जागेवरील उमेदवाराचा वाटप नाही. 7 जागावरील उमेदवार घोषित करणं बाकी आहे, तर कधी केलं जातील उर्वरित? कारण राष्ट्रवादी आणि आता शिवसेना ज्या 21 जागा लढते त्या 21 मी उमेदवार जाहीर केलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना ज्या वेळेला वाटेल 1-2 दिवसात ते जाहीर करतील. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे. हे कोणाला आता म्हणजे इतिहासामध्ये मला जायचं नाही आहे. आमचे नेते राहुलजी आणि आमच्या नेत्या सोनियाजींना या तानाशा सरकारने केंद्रातल्या काय ट्रीटमेंट दिलं हे आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि देशाची जनता या सगळ्या ट्रीटमेंटला समजून आहे, या अपमानाला समजून आहे. सोनियाजींची तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांना ते ईडीच्या ऑफिसमध्ये तासोनतास बसवून ठेवलेलं आहे. हा देशातला काँग्रेसचा कार्यकर्ता आणि देशातली जनता विसरलेली नाही आहे. आणि म्हणून ह्या तानाशा प्रवृत्तीच्या विरोधात जी लढाई काँग्रेसने सुरू केली आहे त्याच्यामध्ये जे आमचं इंडिया आघाडी आहे, आमचं राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे, जागा वाटपाचा हा तिढा जो आहे हाच आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे. मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पानिपत करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला, कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे, केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. छोटो के सरदार असं व्याख्यान दिली तर आजकाल चंद्रपूरमध्येही आपण पाहिलं की म्हणजे पुन्हा म्हणजे काँग्रेसने जो जाहीरनामा सामाजिक न्यायाचा दिला त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे. यांची पातळी किती खाली गेली हे आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. आपण जे काही प्रश्न विचारताय की मतं तुमची एकमेकाला जातील का, बिलकुल जाणार. कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेले आहेत.